आमची ताई डेंजर आहे, आमची ताई रिप्ले देत, आलेली संधी सोडायची नाही. कॉल करायचा, पप्पा व्हेर आर यू, रात्री 12 वाजता करायला काय. आमची ताई रिप्ले देत नाही. ती पोरगी म्हणली की आता कॉन्स्टेबल व्हायचं नाही, मला IPS व्हायचंय. ही औलाद किती सुंदर आणि किती बुद्धिमान होईल. ती पोरगी म्हणली की आता कॉन्स्टेबल व्हायचं नाही, मला IPS व्हायचंय. एक नाही पोरो. A few moments later. म्हणून जोरदार टाळ्या होत्या एकदा साहेबांसाठी. मी मुद्दाम शब्द वापरलाय, जोरदार टाळ्या होत्या. मही जीभ काळी है, जे बी टाळी वाजवणार नाही रात्री झोपेत तो हा कार्यक्रम होईल. म्हणून एकदा जोरदार टाळ्या होत्या साहेबासाठी. म्हणजे माझ्या कार्यक्रमात बसला तर तुझ्या भावकीत कोणी मेलं नाही, असं रिलॅक्स बसायचं. तुला ताण तणाव कशाचा आहे का, तुला टेन्शन ते आहे का, जिला तू मोबाईल घेऊन दिला ती फोन उचली ना, मग तुला टेन्शन कायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या ताईसाठी. छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा. जो ग्रुप आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. फक्त महिला मंडळ तुमच्या टाळ्या पाहिजेत. मला जोरदार टाळ्या होत्या महिला मंडळ. तुम्हाला ज्याचा राग येतोय ते समोर समजून टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा एकदा. पोरो आपल्या टाळ्या दाखवा एकदा, पाऊस पडल्यावाने. पोरियो आपला इथं पराजय व्हायला आहे. एकदा डबल टाळ्या होत्या थोरात साहेबांसाठी. पोरो आपला आवाज दाखवा एकदा ताईसाठी. जरी टाळ्यामध्ये आपण जिंकलो असेल तर प्रत्येक क्षेत्रात पोरगी जिंकायली हे मात्र दलिंदराव लक्षात घ्या. आपण फक्त इथं सध्या जिंकत आहेत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट पहा, मला या ठिकाणी बोलवलंय. मुली आहेत, महिला आहेत, तुमच्यातल्या भरपूर गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे. पण ताईंना साहेबांना मी आवर्जून सांगतो की साहेब मी काय वक्ता नाही. इथं विचारमंचावर डॉक्टर लोकांना बोलिले, शेतकऱ्यांना बोलिले, शिक्षकांना बोलिले, अकॅडमीमध्ये शिकवणाऱ्या गुरुजनांना बोलिले, विद्यार्थ्यांना, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांनी पुरस्कार स्वीकारलेला आहे. तर मी वक्ता मार्गदर्शक या नात्याने मी इथं आलो नाही. आणि मी वक्ता नाही पण मोहकाम मास्तर आहे. मी शिकवायचं काम करतो. पण लोकांनं बळजबरी माझ्या बोकांडीवर भाषणाची जबाबदारी दिली. मुळात आपला भाषणाचा काही संबंध नव्हता. ते इंस्टाग्रामवर यूट्यूबवर काहीतरी मी बोलायला गेलो, ते लोकायला पटलं आणि म्हणून तिथून इथं आलो. पण इथं असलेल्या भावांना एकच विनंती करायलो, पोरो तुम्ही इथं बसलात आणि हा विचार मंच आहे. छत्रपती प्रतिष्ठाननं आयोजित केलेला कार्यक्रम असेल की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असेल, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते. महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, 1985 म्हणजे आपला जन्म होण्या अगोदर साहेब आमदार होते. म्हणून मार्केटमध्ये भारी शेंगदाणे आल्यावर काजूची किंमत कमी होत नसती साहेब. नाही, आपला कार्यक्रमच ती आहे. हे तर ट्रेलर आहे, आणखी तुम्ही कोमात जाणार आहेत. 1985 पासून साहेब आमदार आहेत. 8 वेळा विधानसभा भवनात गेले. ते आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न मांडलेत. काही लोक राजकारणामुळे श्रीमंत झाले, पण या महाराष्ट्रात राजकारण श्रीमंत करण्याचं काम साहेबांनी केलं, हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. मी काही कुठल्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता नाही. मी कुठल्याच राजकीय व्यासपीठावर जात नाही. पण चांगल्याला चांगलं म्हणणं काळाची गरज आहे. कदाचित संगमनेरकडून तुम्हाला मतदान कमी पडलं, तुमचा पराभव झाला, या लोकांना पटलं नसेल. पण अख्ख्या महाराष्ट्रात ज्या माणसाची चिंता होती त्याच्यात पहिलं नाव तुमचं होतं की या चांगल्या माणसाचा पराभव कसं काय झाला. टाळ्या मी काय म्हणलं, भावकीत कोणी मेलं का तुमच्या? टाळ्या जोरदार वाजवा. तुम्हाला ताण कशाचा आहे? मी तुमच्यावर येणारच आहे, नाही तर खाली येणार डायरेक्ट. नेमका तो प्रॉब्लेम काय? किंवा इंस्टाग्रामच्या व्हिडिओ व्हायरल होईनात, तुला कोणी फॉलो करणं, तुझा चेहरा नक्षलवाद्यासारखा, अशा लय मोठ्या गोष्टी मला बोलायच्या. पण मुख्य गोष्ट काय बाबा, नेता कसा असावा. काल आपण विधानसभा पाहिली, त्या विधानसभेत कोण कोणाला शिवा द्यायला पता नाही. येणाऱ्या काळात आपली विधानसभा WWF या नावाने ओळखल्या जाऊ नये, एवढीच काळजी फक्त राजकारणी लोकांनी घ्यावी, ही विनंती आहे. पण पोरो तुमचा भाऊ म्हणून, पोरिओ तुमचा भाऊ म्हणून एक गोष्ट सांगायलो की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा आपल्या हातामध्ये सत्ता लागते. ती आपल्या हातात येणार नाही. जरी तू ह्यापैकी एखादा म्हणला की मला वाटायला आमदार व्हाव, तर ती ह्या बाजूचा डायलॉग आणील का नाही, तू मेला का नाही थाळ. तुमच्यापैकी एखाद्या पोरीला वाटलं आता मला यावर्षी नगरसेवक व्हायचे,
त्या बाजूची तुला हसल का नाही? साध्या आमच्या पोलीस भरतीच्या पोरीत एखादी पोरगी जरी म्हणली समजा की विश्वास नागरे पाटलाचं वाक्य ऐकलं, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड्डाण होती है, आणि बाजूची म्हणती हा तू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चुकायलाय तू. हा म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या की आपलेच लोक आपल्याला निगेटिव्ह करतात. तर सांगायचं तात्पर्य एक आवर्जून सांगालो की महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. पोरो, सत्ता आपल्या हातात येणार नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेजवर बसण्यासाठी दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. तर तू काही रेतीचं टिपर चालविणार नाही, तू काही मटका आकडा क्रमांक 7 कल्याण चौफेर शुक्रवार ते बी जमणार नाही. तू केटी चालवणार नाही, तू बंबाट पते खेळणार नाही. मग तुझ्याकडे अतिरिक्त पैसा येणार आहे का? नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेजवर बसायचं असेल तर पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता नसेल तर आपल्याकडे मालमत्ता लागते. पण भाऊ म्हणून एक गोष्ट सांगायलो, महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असेल त्या स्टेजवर बसण्यासाठी जरी आपल्याकडे सत्ता नसेल, जरी आपल्याकडे मालमत्ता नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. याचं उदाहरण कांगणे सर आहेत. महाबाप आमदार नाही, महाबाप जिल्हा परिषद सदस्य नव्हता, मायाबापाला 50-60 एकर शेती नव्हती, पण बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर महाराष्ट्रातलं कुठलंही स्टेज असू द्या. समजा उदाहरणार्थ इथं एखादे साहेब आले, अधिकारी आले, आमदार आले तर तुम्हाला जागा द्यावं लागेल. तसं महाराष्ट्रातलं सध्या कुठलंही स्टेज असेल तर कांगणे सरची एंट्री झाल्यावर एक खुर्ची आपल्यासाठी राखीव ठेवावं लागेल. ही पॉवर आहे बुद्धिमत्तेची, तेच तुम्ही बिल्डअप करायची. आणि म्हणून सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे, त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज, स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग. आपण युवकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंदांना ओळखतो. शिकागो परिषदेला गेले, परिषदेत भाषण करायला उभे राहिले, छान पद्धतीनं भाषण केलं. भाषणाची सुरुवात माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स या शब्दानं केली. जगानं तो शब्द चोरला. जगात प्रत्येकजण याच्या अगोदर जंटलमन म्हणायचे, लेडीज अँड जंटलमन, तो शब्द बदलला आणि ब्रदर्स अँड सिस्टर, माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा शब्द जगाला कोणी प्रदान केला असेल तर तुमचे आमचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदांनी प्रदान केला. त्या विवेकानंदाचं भाषण ऐकलं. एक तरुणी समोर आली. ती आल्यावर विवेकानंदांना म्हणाली की बाबा तुम्ही एवढे तेजस्वी, तुम्ही एवढे बुद्धिमान आणि मी एवढी सुंदर, आपण दोघांनी लग्न केल्यावर आपली औलाद किती सुंदर आणि किती बुद्धिमान होईल. जर समजा त्या जागी तू यासारखा असता, तू म्हणला असता भाषण बिषण काही हो दे, आलेली संधी सोडायची नाही. कारण सध्या त्याच प्रतीक्षेत तू हे. रात्री 12 वाजता करायला काय तू? पहिलं काम तेच करायला. कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक आहे? मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. पहिलं काम काय पाहायला, कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक आहे. आणि पोरिओ, टाळी एका हातानं वाजत नाही, बरोबर आहे की नाही पोरो? टाळी एका हातानं वाजत नाही. आमचं पोरगं डायरेक्ट तुम्हाला बोलत नाही, पहिल्यांदा पाहते तू अकाउंट पब्लिक आहे का, आणि मग आमचं पोरगं तुला इंस्टाग्रामवर एक टिंब पाठवित आहे, टोप सेंड. आमची ताई डेंजर आहे, आमची ताई रिप्ले देत नाही. आमचं पोरगं म्हणतंय सफलता एक चुनौती है, 2 टिंब पाठविते. आमची ताई रिप्ले देत नाही. आमचं पोरगं पुन्हा म्हणतंय क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. आमचं पोरगं 3 टिंब पाठवतंय. आमची ताई रिप्ले देत नाही. आमचं पोरगं 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब सेंड. हे जेवढे हसले का, यायला दररोज टाईम लावून मारणं काळाची गरज आहे. जर महाराष्ट्र सुधरवायचा असेल, मायच्यानं सांगतो, ज्यांचे इथं मायबाप आलेत का
कांगणेसर नाही, कांगणेसरपेक्षा लय तिस्मार खाणी होऊन या महाराष्ट्रात गेले, लय जण बोलले, काही धतुरा फरक पडला नाही, मायामुळं बी पडणार नाही. टाइमपास कार्यक्रम चालू आहे, लय मोठे वक्ते होऊन गेले, कीर्तनकार बेजार आहेत, काही काहीचे हाडं कमी झाले, बदल काय धतुरा झाला. त्यामुळं कोणाच्या बोलण्यानं काही बदल झाला नाही. मेंटॅलिटी सुधारायची असेल तर पहिल्यांदा एकच काम आहे, महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना प्रत्येक भाषणात मी सांगत असतो, थोरात साहेबात एकच सांगायलो, जर येणारी पिढी सुधारायची असेल, याचे चाळे बंद करायचे असतील तर एकच काम पालकांनी करावं, हप्त्यातून एकदा अवलादीला हाताखालून काढावं. काहीच करू नका, हप्त्यातून एकदा त्याला हाना. मायच्यान सांगतो, त्याची गलती असो नसो तरी हाना. उद्यावार सुट्टीचा आहे, रविवार, वेळ दुपारी 2. जरी आपला बाप विसरला तर पोरानं बापाला सन्मानानं कॉल करायचा, पप्पा व्हेअर आर यू, आय एम वेटिंग. आपला बापाला सन्मानानं कमरेचा बेल्ट बापाच्या हातात द्यायचा, 2 टाका म्हणायचं, गरजेचं आहे. का हे जे आपण छत्रपती प्रतिष्ठान आपण कार्यक्रम ठेवला, गुरुपौर्णिमा कार्यक्रम ठेवला, पण सध्या जर हे पोरगं पाहिलं तर साहेब पहिल्यांदा याचा आदर्श चेक करणं गरजेचं आहे. सध्या इंस्टाग्राममध्ये पोरगं गेलं, 3 फील्ड आहेत त्याला. पहिली गोष्ट आहे पोस्ट, याच्या पोस्ट आहे 2 लाख आणि याचे फॉलोअर आहेत 200. यानं जांभळं खाताना, कोणाच्या शेतात जाताना असे प्रत्येक पोस्ट टाकल्यात आणि याला फॉलोअर आहेत 200. तिसरा कॉलम याचा, पहिला आहे पोस्ट, दुसरा आहे फॉलोअर आणि तिसरा आहे हे कोणाला फॉलो करते. तर सध्या हे कोणाला फॉलो करायले, ज्यानं केस कुरुळे केलेत. काहीचे केस कुरुळे होईनात, सराटा गरम करून कुरुळे केले, केस करली केस. काही काही माझ्याकडली भाषा कळणार नाही, काही काही केस करली केली, काही काहीनं भल्या मोठ्या साकळ्या गळ्यात घातल्या. आणि जो 302चा आरोपी आहे, जो कायदा सध्या बदलला आहे, ज्याला BNS नाव आहे, भारत न्याय संहिता, जो लिहिला होता लॉर्ड मेकॉले यांनी, जो 1861ला या भारतामध्ये लागू झाला होता, ज्याचं नाव होतं IPC इंडियन पिनल कोड, ज्याचं नामांतरण 1 जुलै 2024. 1 जुलै हा दिवस वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. गहुली तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. यवतमाळ पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा, यवतमाळ आत्महत्याग्रस्त लोकांचा जिल्हा, यवतमाळ महाराष्ट्रात 16 तालुके असणारे 2 जिल्हे, एक यवतमाळ आणि एक नांदेड. 3 वाला मुंबई उपनगर, 4 वाला धुळे, 5 वाला हिंगोली, 6 वाले 2 नंदुरबार वाशिम, 7 वाले 13 वाला एकच बुलढाणा, 9 वाले 3 छत्रपती संभाजीनगर, परभणी, रत्नागिरी आहे ना, 15 वाले 4, 16 वाले 2. आपण याच्यामुळं आलो, 1 जुलै हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो कृषी दिन, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. 1 जुलै हा दिवस आपण साजरा करतो भारतामध्ये डॉक्टर डे, बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस. आणि महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्यापैकी 18 मे 1972ला स्थापन झालेलं कृषी विद्यापीठ परभणी, ज्याचं नाव होतं मराठवाडा कृषी विद्यापीठ, ज्याला 1 जुलै 2013ला 100व्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नाव देण्यात आलेलं आहे. हेही आपण तिकडून इकडे लक्षात ठेवायचं. केवळ कोणी आलं, हिंदीचा डायलॉग मारला, काही बोलल्यानं लय मोठं परिवर्तन होणार नाही. पण या पिढीला घडवायचं असेल तर आवर्जून सांगायलो की बापानं अवलादीला एकदा हाताखालून काढणं गरजेचं आहे. तो पॉईंट बी नोटेड. उद्यावार रविवार आहे, उद्यापासून कार्यक्रम चालू करा, वेळ दुपारी 2. बाप जरी विसरला तर आपण आज्ञाधारक आहेत. आणि त्याच्यानंतर छत्रपती प्रतिष्ठान आहे, त्याचा आता मी पण सदस्य झालो आहे, मी पण गळ्यात घातलं. इथून पुढं तेव्हा तुमचा कार्यक्रम असेल, मी येणार आहे, तर मी पहिले तेच विचारणार, याचा कार्यक्रम चालू झाला का नाही. तर हप्त्यातून एकदा हाणणं गरजेचं आहे. का तर हे पोरगं फॉलो कोणाला करायले, ज्यानं गुंडागर्दी केली, ज्यानं हैदोस माजवला आहे, समाजात तेढ निर्माण केले, जो काहीतरी दहशतीचं वातावरण निर्माण करायला आहे, हा त्याला फॉलो करायला आहे. आणि म्हणून पोरं आपला आदर्श कोण पाहिजे. अरे बायकोच्या स्वप्नासाठी ताजमहाल बांधणारा आपला आदर्श नाही पाहिजे, माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारा राजा आपला आदर्श पाहिजे. पण सध्या वातावरण बिघडलेलं आहे आणि हे वातावरण बिघडण्यासाठी पोरांनाही विनंती आहे, केवळ पोराला मारू नका. सोमवार नावाचा वार चांगला आहे,
तो आमच्या मुलीसाठी ठेवा. सायंकाळी 5. तू काय साधी आहे काय? याने किती दिवस मार खायचा? रविवार दुपारी 2, सोमवार सायंकाळी 5. का? माईची साडी नेसून तू रील बनवायली, मैत्रिणीचे नवे कपडे घालून तू रील बनवायली, त्याच्यात बंबात मेकअप करायली, फिल्टर लावायली. कुणीच नव्हतं रे कहना माझ्या मना, तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना. हाना यायला पण गरज आहे, म्हणून सोमवारी याहील पण हाना. का? तर आमच्या पोरात एवढी धमक नाही. आमचं पोरग इंस्टाग्रामला पहिल्यांदा तुला 1 टिंब 2 टिंब 3 टिंब, नंतर 1 टिंब स्पेस 4 टिंब, नंतर स्पेस 3 टिंब तुला पाठवते. तेव्हा आमची ताई रिप्ले देती, हम यच यम 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 हम. हा झाला. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय शिकवायचं सांग आता? यायला उदाहरण कोणतं दिलं आणि टाळ्या काही वाजवायलेत. म्हणजे पहा, शेवटी आमचं पोरग थांबत नाही. मग आमचं पोरग काय करतंय? हिला पिंपळाचं पान पाठवतंय, गुलाबी रंगाचं. आणि ते गुलाबी रंगाचं पिंपळाचं पान व्हॉट्सअपमध्ये पाठवल्यावर त्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते खाली जाते आणि पुन्हा वरती येते. जुई जाप. लहान असते मोठं होते, लहान असते मोठं होते. आणि मग त्याच्यात महत्त्वाची गोष्ट कॉन्टॅक्टवर येतात. कॉन्टॅक्टवर आल्याच्यानंतर आपण संगमनेरला राहतो, बढियापैकी क्लास करतो, बढियापैकी अकॅडमी लावलेली आहे, ग्राउंड सर्व काही चांगलं आहे. एकच विनंती करतो, छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं पोरो, संगत गुण बिघडला, पंगत बिघडली जेवणाचा प्रॉब्लेम येईल, पण संगत बिघडली की आयुष्याची बर्बादी होती. म्हणून संगत बिघडू देऊ नका. आणि या संगतीचा परिणाम काय होतो? आपला मित्र, आपण छावा चित्रपटात पाहिला की छत्रपती संभाजी महाराज कवी कलश दोस्ताना कसा असावा. आपल्या इथं दोस्ताना कसं आहे? क्लास बरोबर चालू आहे, ट्युशन बरोबर चालू आहे, सर्व बरोबर चालू आहे. आपला मित्र एवढा दलिंदर आहे, आपल्या बाजूला येऊन बसते आणि आपल्या कानात सांगते, अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली, मेलान तू थाड. अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली म्हणलं, झाला बुगायचा आयुष्याचा. आणि मग महत्त्वाची गोष्ट, कॉन्टॅक्टवर येत असताना इतर बसलेल्या तमाम बहिणींना एक विनंती आहे, पोरियो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. म्हणून मोबाईलवर गेल्याच्या नंतर रात्रीचे 9 वाजले, तू त्याला फोन लावती. फोन लावल्यावर त्याला विचारती, पिल्लू जेवला का? तर पिल्लू फक्त डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात. म्हणून तुम्हाला कोणी पिलू म्हणत असेल तर तुझी जात धर्म बिर्म सर्व चेंज व्हायला आहे. आणि सध्या त्याच्यावरच राजकारण चालू आहे. त्यामुळे एक विनंती आहे बाबा, की जर तुला कोणी पिलू म्हणलं तर ती डायलॉग हाणती, पिलू तू जेवला का? आणि आमचं पोरगं डायलॉग हाणते, दुपारी ग्राउंड जास्त झालतं म्हणून मी जेवलो नाही. ती लगेच डायलॉग हाणती, तू जेवला नाही तर मग मी पण जेवणार नाही. आमची ताई बम जेवून असती. तू जेवला नाही म्हणून ती जेवणार नाही असं कधीच होणार नाही. या जगात तू जेवला नाही म्हणून फक्त 2च लोक उपाशी राहतील, त्याचं नाव तुझी माय आणि तुझा बाप आहे. बाकी फक्त फोपट पसारा असतो, हे तुला लक्षात आलं पाहिजे. म्हणून विनंती आहे बाबा, गुरुपौर्णिमा निमित्त शिक्षकांचाही सत्कार झाला. शिक्षकाला मराठी भाषेत मास्तर म्हणतात आणि मास्तर शब्दाचा छान अर्थ आहे की बाबा स्वतःच्या लेकराला भविष्यात काय करायचे. मास्तर, मा म्हणजे आई,